आजी, गोष्ट सांग की. आता कुठली गोष्ट सांगू? गावाची गोष्ट सांग ना. बर, सांगते. खूप खूप वर्षापूर्वी आपलं गाव इथं नव्हतं. लई दूरच्या ठिकाणी हे गाव होतं. आणि तिथं होती आपली देवी वेसाई. देवी होती कुमारिका. तिच्या मंदिरात का नाही फक्त बायकांना प्रवेश होता. एवढंच नाही तर फक्त कुमारिकांनाच देवीला स्पर्श करायची परवानगी होती. देवी बरोबरच आलेली गावची एक परंपरा म्हणजे पोरगी वयात आली का नाही म्हणजे तिला पाळी आली राहिली की तिचं लग्न लावून द्यायचं. वेसाईच्या आशीर्वादानं सारं गाव गुण्या गोविंदानं नांदत होतं. पण मग एकदा काय झालं, शेजारच्या एका गावातला एक पोरगा जंगलात मध गोळा करायला आला आणि याच्याकडचा मधाचा एक थेंब आपल्या गावातल्या एका पोरीच्या अंगावर पडला. झालं, दोघांचं जमलं की. दोघांना गावाच्या रीतीभातीचा पण इसर पडला. गावकऱ्यांच्या भीतीनं ते दोघं बी गाव सोडून पळून गेले. देवीचा कोप झाला. त्यानंतर गावावर लई संकट आली. शेत जळली, नदीतलं मासं मेलं, गुरंढोरं मरू लागली. गावकरी घाबरले. माणसांनी वेसाईची करुणा भाकली. माई, आम्ही परंपरेचं पालन करू ग. देवी शांत झाली. तिने गाव सोडायला सांगितलं. म्हणली, जोपर्यंत मी पुन्हा भेटत नाही तोपर्यंत चालत राहा. तिथं तुम्हाला काय बी कमी पडणार नाही. 12 महिने पाऊस असल, सुख असल, समाधान असल असं सांगितलं. मग माणसं चालत राहिली. लई हाल सोसले. शेवटी एका दाट जंगलात देवी पुन्हा भेटली. तिथंच माणसं राहू लागली. आणि तेच आपलं गाव, वेसाईचं वडगाव. पाचशे वर्ष झाली या गोष्टीला. गावात पुन्हा कोणी परंपरा मोडली नाही आणि वयात आलेली पोरगी लग्ना वाचून राहिली नाही. आणि कोणी ही परंपरा मोडली तर? काले, हे काय केलं का तू? बाई तुझ्या बाई येसाईच्या यशी पुढं. कोणी नाही. नका, 500 वर्षापासून आमच्या बापदाद्यांनी ही परंपरा पाळली. ती मोडणारी आपण कोण? त्या कालीनं गावची परंपरा मोडली. वयात येऊन सुद्धा ती लग्नाला तयार नाही. तिनं पळून जायचा प्रयत्न केलाय. आपल्या गोपाळ मास्तरांनी तिला पकडलं म्हणून बरं झालं. आपल्या वागण्यानं देवी गावावर कोपल ह्याचं भान सुद्धा तिला राहिलं नाही. तिला याची शिक्षा झालीच पाहिजे. येसाईच्या वडगावाची परंपरा मोडल्याबद्दल समस्त गावकी कालीला गावबंदी करत आहे. तिच्याशी कुणीही संबंध ठेवला तर त्याची गत अशीच होईल. येसाईच्या यशी पुढं, येसाईच्या यशी पुढं. नंतर
समोर एक पोरगी आली, एकदम धीट. धीट ही तर घाबरली आहे. हा, तू लय शानी आहेस ग. जरा ये दे की तिला. एवढं काय मागत होतीस ग? मी त्या देवीला सांगितलंय, सिल्कच्या साड्या, सोन्याची दागिनं, पैजू अक्कासारख्या शहरातल्या बांगड्या आणि खायला काय काय हवंय ते. सरस्वतीबाई, शाळेत एवढ्या हुशार तुम्ही, मग इथे एवढी हुबलाकवाणी का ग वागतीस? हा, जशी तू लय शानी आहेस. तू काय मागितलं? अय शंकर, किती वेळा सांगितलं पोरांनी आज जायचं नाही म्हणून? सांगितलेलं कळत नाही का तुला? आम्ही काय गोड्या मारल्यात, आम्हाला का ना आतमध्ये जाऊन देत? हा, तुमच्यासारख्याच पोरांमुळे ना देवींनी आम्हा पोरींसाठी जागा केली. चल पळ इथून. हे चल ग शारदे. हा, काय ग तायडे, माझ्यासाठी का नाही थांबली? तुला आवराय काय होतं वेळेस? हा, तुझी कामं मला लावतीस आणि मलाच सांगतीस होय ग? ओ आईला बाई वेस्कर, सांगितली इकडे काय म्हणून. मला पुढे शिकायचंय. आयो, अगं जरा शांत बसावं. सारखं मोठ्या माणसांमध्ये बडबड बडबड, उगा तिच्या नादाला लागू नको. हे आईले येडीस का ग तू? नसतं काहीतरी झंकट मागं लावून घेऊ नको. चल. असं कसं पुढे शिकणार? आई आली तर लग्न करावंच लागल ना, आणि नाही आली तर त्या म्हाताऱ्या पुजारनी सारखं आयुष्यभर मंदिरात बसायला लागल. दोघं बसू मग मंदिरात. अरे अगं, अरे
काय बघतेस? खुडूकच ठेवायचं तर बोर्ड लावायचा कशाला? मोकळा कशाला राहील? पुढच्या वर्षी आपलं नाव असेल की बोर्डवर, आणि तुझं नाव तर माझ्या पण वर असेल. काय तर स्वप्न, मळ्यात ना खळ्यात. साड्या आणि दागिन्यांपेक्षा बरंच आहे. ओय, लका 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 आज पण आलाच का? हा अरे अजून किती दिवस येणार तुम्ही? वयात येत नाही तवर येणार. अरे मग हे चांगलंच आहे. हा म्हणजे थोडेच दिवस येणार तुम्ही. हा? आता तुझी पाडी पिच देतो टाळी. आईल्या थोडेच दिवस. सरस्वती इकडे काय करताय तुम्ही? चला वर्गात जा. आपण शिक्षक आहोत. आपलं काम आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं. बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर आहे. पण इथं 9वीच्या आत पोरींना पाडी येते म्हणजे येतेच, आणि ज्यांना आली त्यांचं लग्न होतं म्हणजे होतच, आणि आमची पोरं 10वीत जातात ना. पण आजपर्यंत आमच्या गावात एकही पोरगा 10वी पास झाला नाही. मग प्रोत्साहन द्यायचं कोणाला आणि का? अहो असं कसं? आपण बोलू ना त्यांच्या पालकांशी. असं शिक्षण बंद करायचं? हे सरकार आहे ना बायकांबद्दल विचारच करत नाही. बघा आता तुमचंच बघा ना, कसल्या गावाला आणून सोडलंय तुम्हाला? हा हे वेसाईचं वडगाव आहे, आणि वेसाईच्या वेशी पुढं कोणीच नाही. तुम्हाला पोरांना शिकवायचंय ना, अहो शिकवा ना. हा? शिकवा त्यांना. पण गावाला अक्कल शिकवायच्या फंड्यात पडायचं नाही. पाहुण्यासारखे आले ना, पाहुण्यासारखंच राहायचं. हे बघा कसं आहे बाई, या गावात सरकार पण आम्हीच, पोलीस पण आम्हीच, आणि कायदा पण आम्हीच. आलं का लक्षात? आता तुझी पाडी मिच देतो टाळी बाई. तात्या, अहो कवापासून सांगतोय व्यायामशाळा काढा की इथं. नुसतं भंगार भरून ठेवलंय का हो? व्यायाम करणार तू इथं? पत्ते कुठं कुठणार मग? बाबा आजकाल असंच आहे, पोरं व्यायाम करीनात आणि वयात आलेल्या पुढे लग्न करीनात. अरे माझू किती दिवस ठेवणार पोरीला घरात? त्या महादूला देवीचा कोप आणायचा आहे गावावर, म्हणून तो असा हातावर हात धरून बसलाय. बरोबर बरोबर बरोबर, एकदम बरोबर बोलतोय गुन्हा भाऊ, एकदम बरोबर बोलतो तो. काय म्हणतोय गुन्हा? आपलं हेच की शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा आली पाहिजे. एक बसा सगळी, चालेल लगेच गाव उठवायला. लगात त्या महादूला 3 पोरी, 2 पोरींची लग्न करता करता फार खळ उलगले त्याचं. आणि तात्या हुंड्याचा पैसा नसेल तर कसं लावायला लग्न ते? हा आहे का इथं शाना कोणी बिन हुंड्याचा? हा ओ आधुनिक शेतकरी, गावातल्या पोरी अशीच ठेवायच्या का? मग तसं म्हणलो का मी? मग काय रीत बघ आहे का नाही? काय परंपरा वगैरे आहे का नाही? काय त्याचं म्हणणं नाही आहे. तुम्ही उगाच कुठेतरी अर्थ परंपरा गावची आहे ना, परंपरा गावची आहे ना, त्याचं ओझं त्याच्या एकट्याच्या उरावर कशाला? आपण जर मत्तीचा हात दिला तरच आपली परंपरा आपण वाचवू शकतो. जय वेसाई. आहे का कोणी गावात मत्तीचा हात देणार? जय वैसे.
जय वेसाई जय वेसाई जय वेसाई जय वेसाई जय वेसाई जय वेसाई जय वैसाई जमल जय अरे वेसाई. तात्या तुमची पुढची पिढी बी तुमच्यासारखंच गावची परंपरा पुढे नेणार बघा. जावायचं लय कौतुक करायला लागलंय. कौतुक करण्यासारखंच आहे. मग तर तुम्हालाच घाई झाली हा? टाका की उरकून मग. यंदा होईलच की. आईला जायला तर 9वीत वयात येईलच यंदा. हा, हे बेस्ट झालं बा. जंक्शन बार उडून देऊ की. मग अहो बघालच तुम्ही. कशाला नुसतं जिंगड घेत राव. आता सगळे गावामध्येच मागाई आहे. तात्या नुसतं भाषणं ठोकून आणि देवीच्या नावाने भीती घालून भागणार नाही. गाव जर पाठीशी उभा हवा असेल तर आपल्याला पण गावाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. पोरीनं नशीब काढलं बघ. सोन्यासारखं आहे जावई. जावई आहे सोन्यासारखा. पोरीलाच बघा तुमच्या. का तिने काय केलं? काय केलं? जेवायला आधी आणि कामाला नाही कधी. तुम्ही इथं तिच्या लग्नाबद्दल बोलताय आणि नुसती शाळान खेळणं बस. खेळू दे का? आता नाही खेळणार तर कधी खेळत? हे असं आहे बघा तुमचं. आत्ता म्हणत होते ना का जावई एकदम सोन्यासारखं आहे आणि आता म्हणा खेळू दे. जरा काही झालं की आला पुळ का. चलो मी एकटेच दुश्मन आहे तिची. हा मग मी सांगते तुम्हाला, एक दिवस ही पोरगी तुम्हाला रडवणार आहे. रेडबॉल कशाला का? काही बोलती. जाऊ द्या झोपा. उद्या सकाळी जरा लवकर जायचंय. हिरीवर मोटार बसवणारच बघ यंदा. हे काय नवीन खूळ आहे? अख्खं गाव इथं इंजन वापरतंय ना. व गावाला बोलायला कार. त्यांना बोलू दे का? गावकीचं ऐकत बसली ना तर झालंच कल्याण आपलं. त्या कृषी विकास अधिकाऱ्याचं ऐकलं ना तर पुढे जाऊ आपण. कळलं का? पुढे जाऊ आपण. बाई तुझ्या पायी शाळा सुटल माझी. हा ग सरे चल की. काय सरी कुठे आईले? अगं तुला सांगितलं नाही का? काय? अगं सरस्वतीची पायी आली काल रात्री. ए खुयाबानी काय बघते सांग की तिला. अन हा आईला सांगा. आणि उद्या या सगळी सरस्वतीची पूजा होईल उद्या. लेक मोठी झाली माझी आता. सरस्वती म्हणायचं सरी नाही म्हणायचं कुणी. आईले तुला पूजेला काय पाहिजे ग? जे मागीन ते मिळेल. मिळेल की बोल काय पाहिजे? साड्या खायला आणि प्यायला तुम्ही आणाल.
मला पण गळ्यातलं आणि कानातलं पाहिजे. पण सोन्याचं नाही. मग मला स्टेथोस्कोप पाहिजे. काय पाहिजे? स्टेथोस्कोप. तो आधी गळ्यात असतो आणि मग कानाला लावतात. त्यात ना हृदयाची धडधड ऐकू येते. मग कळतं कोण आजारी आहे कोण नाही. म्हणजे आपल्याला नाही कळत, त्यासाठी डॉक्टर व्हावं लागतं. मला व्हायचंय डॉक्टर. अगं हळू ना, दुखतंय. दुखू देत. काही बडबडते हुबला. लग्न होणार आहे आता तुझं. तूच म्हणली ना काय बी माग. म्हणून काय बी मागशील का? हे शाळेचं खूळ ना डोक्यातनं काढून टाक. आबांना कळलं ना, आबा जीव घेतील तुझा. येडी आहे का ग तू? तू येडी आहे का? एक देऊ. अगं आबा काय बोलली? ऐका ती काय म्हणते, ऐका. मी म्हणलं पुढं शिकायचंय तर म्हणले आबा जीव घेते यार. आई आहेस का काय देशील ग? मी जीव घेईन का? आहो मी तसं नाही म्हणलं. मी अगं पोरगीच रडवणार आहे तुम्हाला. आईला बाई तुम्ही मन लावून शिका, पण वयात आल्यावर शाळा सोडावी लागेल ना. आपल्या गावची रीतच आहे. 500 वर्षात आपल्या घरानं कधी रीत सोडली नाही. आपण सोडून चालेल का? तुझ्या आबाला गावात नाव ठेवतात लोक. तुला चालणार आहे का? नाही ना. आलो बघून. लक्ष्मीबाई माई, सरीला काय पाहिजे ते दिलं ना तू तिला. मग आता मला पण देशीलच. देशील ना? पण आबा म्हणतात की वयात आलं की शाळा बंद, म्हणजे पाळी आली की शिक्षण बंद. तुला कळतंय का? पाळी आली तर शिक्षण बंद. मग पाळी येऊच देऊ नको ना. अगं मला पुढं शिकायचंय, तेवढं खरं ग माई. लक्ष ठेव, येते. आय वॉन्ट टू स्टडी बिकॉज माय ड्रीम इज टू बिकम अ डॉक्टर अँड सर्व माय विलेज. शाब्बास, खूप छान लिहिलंय. तू असाच अभ्यास करत राहा, म्हणजे नक्की पूर्ण होतील तुझी स्वप्न. जगभर बायका खूप पुढे गेल्या आहेत. तू पण अभ्यास करून मोठी हो. हा, काय ग, बरी आहे ना?